जय श्रीराम गाईज. तर आज आलता सकाळ सकाळ ब्राह्मण घरी 6 वाजताच उठवलेलं सगळ्यांना आणि माझ्या पाठी बघा मामाशी बोर निष्का चालू केला हवन. मग हवन संपला आणि मी न मामा गेलो जेटी आमचे शांती सोडायला. ती घरा आलो आणि 100 ग्राम सोयाबीन टाकली फुगत पाण्यात. फुगवली ब्लॉईल केली ना त्या मिक्सरमध्ये ग्राइंड केली. ऐशी दिसत होती काहीतरी क्रीम येते ना तांतावर मीठ मसाला टाकलं. मला समजत सगळं टाकलं. मग किचनमध्ये आल्यावर कवा मला भूक लागतं. मग कलिंगड कापला ना खाला बनवताच. त्या बनतच नव्हता कौशी मी घेतला जेवायला. मग जेवलो ना आलो सिवूडला. मित्राचा बड्डे होता. बघत होतो कैसा मी दिसतंय हिरोज दिसत होतो. सगळ्या पोरी बघत होतो. मित्रांनी मागवला आम्हाला खावाला बर्गर न पिझ्झा. मी काही खाल्ला नाही मनावरं नाही. या सगळं मी डाएट वाय गाईज. बड्डे बॉय बघा कसा खुश आहे. फोटो काढूया बोललो तर लगेच यांनी केस बीस सेट करा चालू केलं लगेच. सुयोग हॅपी बर्थडे सुयोग. हॅपी बर्थडे सुयोग दादा. हॅपी बर्थडे सुयोग दादा. केक कापून झाला आणि मशनी जवळ गेलो. बॉटल टाकलं पैसे निघतान बोलतं. टाकून बघ बरा निघतान का. काही नाही काही जर स्कॅम आहे. आम्हाला काही 1 रुपयाने भेटला. चॉकलेट अवकाली होती ती त्यांशी 1 चॉकलेट पण नाही भेटला. फसवतानी फसवासाठी मशीन ठेवली. मोंटी बाईनी न्यू एअरबड्स घेतलेले काय स्क्रीन टचवाले एअरबड्स. मी पहिल्यांदा बघतोय सगळं आहे फोनासारखंच आहे. त्या मॉलचे खाली सबस्क्रायबर भेटलेला मला. मग त्याच्यावर फोटो काढला मी. संध्याकाळी गेलो मंदिरमध्ये तर पोरा भजन करत होती. त्यानं बोले कोलगीत गाऊन दाखवा. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.